तर मित्रांनो, विषय क्रिकेटचा या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दमदार पुनरागमन करत यंदाच्या स्पर्धेत प्लेऑफची तिकिटे मिळवली। अतिशय दडपणाच्या सामन्यात आरसीबीने गतविजेता चेन्नई सुपर किंग्सला धूळ चारली। शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळुरूने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करून 218 धावा करणाऱ्या आरसीबीला प्लेऑफची तिकीट मिळवण्यासाठी सीएसके संघाला 200 पेक्षा अधिक धावांवर रोखणे गरजेचे होते। या विजयानंतर युनिव्हर्स क्रिस गेल या विराट बरोबर चर्चा करताना दिसला। त्याचा व्हिडिओ क्रिस गेल पुढच्या वर्षी आरसीबी कडून खेळणार अशी चर्चा रंगली आहे। आरसीबीच्या शेवटच्या साखळी सामन्यात क्रिस गेल स्टेडियममध्ये त्याने चीअर करायला आला होता। बरेच वर्षे क्रिस गेल आरसीबी कडून खेळला आहे। त्याने तुफानी फटकेबाजी करत आणि रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले। सामना संपल्यानंतर क्रिस गेल आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे अभिनंदन करायला गेला। त्याने सर्व खेळाडूंची भेट घेतली। यावेळी विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यात झालेल्या मजेशीर संवादामुळे क्रिस गेल पुढच्या वर्षी खेळणार की अशी चर्चा रंगली आहे। विराट कोहली आणि क्रिस गेलच्या ड्रेसिंग रूममध्ये संवाद झाला। विराट क्रिस गेलला म्हणाला, पुढच्या वर्षी तू पुन्हा आमच्या संघात ये, खेळायला सुरुवात कर। इनपेक्स प्लेयरचा नवा नियम आला आहे। तुला आता फिल्डिंग करण्याची गरज नाही, फक्त बॅटिंग करायच्या नंतर बसून राहायचा। हा नियम जुना माझ्यासाठी बनवला आहे। क्रिस गेल यावर फक्त हसला, पण त्यानंतर सोशल मीडियावर मात्र याबद्दल चर्चा रंगली आहे। तर विराटचं मजेत म्हटलेले वाक्य क्रिस गेल खर्च मनावर घेतो का हे पाहणे खरंच रजक ठरेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।